एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवारमध्ये मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण भेटणार आहोत पूर्वाश्रमीच्या कमल आणि विमल आणि लग्नानंतरच्या सुनीता आणि सुनीला या दोन बहिणींना। लग्नापूर्वी त्यांचं नातं कसं होतं, आता लग्नानंतर त्यांचं नातं कसं आहे आणि त्यांचा मधला हा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। त्याबरोबरच ते आपल्याला काही छानशा रेसिपीजही करून दाखवणार आहेत। मग चला जाऊन भेटूया सुनीला सरदेसाई यांच्या घरी। जेव्हा मला प्रपोजल आलं माझ्या मिसेसचं, तेव्हा आम्ही 3 ते 4 भाऊ तिला बघायला गेलो आणि बघून वगैरे सगळं झालं, आम्ही घरी आलो आणि माझ्या मिसेसच्या आईवडिलांना असा प्रश्न पडला की ह्यातला नवरदेव कोण, कळलं का? कारण आम्ही सगळे भाऊ जवळजवळ दिसायला सारखे होतो। माझे जेव्हा आई वडील माझ्याकडे स्थळ बघायला लागले तेव्हा मी म्हणजे माझं शिक्षण पूर्ण होते, मी DPED करत होते रुईया कॉलेजमध्ये, तर ते म्हणाले हळूहळू बघायला सुरुवात करूया, तोपर्यंत म्हणाल्या लग्न 1-2 वर्ष जातातच ना, आणि वयामध्ये 1 ते 1.5 वर्षाचं अंतर होतं, त्यामुळे त्यांना ते कळे ना कोण आहे यातला। आणि ही मोठी गंमत झाली, नंतर ते मागावून आले विचारायला किंवा तुमच्यातला कोण मुलगा कोण आहे तो आम्हाला परत दाखवा। मला खूपच आनंद झाला, कारण माझ्या मैत्रिणींच्या बहिणींची लग्न झालेली होती आणि मला वाटत होतं आपल्या घरात आपल्या बहिणीचं लग्न केव्हा होईल, म्हणजे आपल्याला तेवढी मस्त मजा। मग लग्न झालं की मंगळागौर ती मजा, मग ते बाळ आणेल ती आणि लहान मुलांची खूप हौस, म्हणजे हे सगळं मला हवं होतं तिच्याकडनं। आता त्यांच्याकडनं आम्ही ऐकलं की 4 जण तुम्हाला बघायला आले होते, तर तुमची काय मनस्थिती होती, तुम्ही काय विचार करत होता 4 समोर बघून? हो, ती गंमतच झाली, हे सगळे भाऊ सारखेच ना आणि त्यांच्यात बाई कोणीच नव्हती आणि ह्यातला मुलगा, ह्यांच्यात फक्त 2-2 वर्षाचं अंतर, त्यामुळे सगळे सारखे एकटं दिसायला, आणखी नवरा मुलगा कुठचा कळलंच नाही। मग प्रश्नोत्तरं झाली, सगळं बोलणं चालणं जनरल झालं, खाणं पिणं। ते गेल्यानंतर मी वडिलांना विचारलं, म्हटलं काका यातला मुलगा कुठला का असेल ना, सगळे चांगलेच आपल्याला कोणताही चालेल, म्हटलं असं काय म्हणता तुम्ही? मग नंतर परत हे आणखी त्यांची बहीण एक आली, तेव्हा मग आमची ट्यूब पेटली। अच्छा, आले ते। पण मग असं काय झालं का की 4 समोर बघितल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली दुसरेच कोणतरी दुसरे भाऊ यांचे आवडले असेल आणि नंतर मग हे आले, असं काही झालं का? काय असं झालं नाही, पण वयात अंतर असल्यामुळे कुठलाही म्हणजे कोणी का असे ना। अच्छा, कारण वयात अंतर 2-2 वर्षाचं, त्यामुळे दिसायला सारखे सगळेच तरुण ना। हा. आणि तुमचं लग्न म्हणजे तुमच्या दोघी बहिणींचं एकाच वेळेस लग्न झालं का फरकाने? अच्छा, आणि तुम्ही हिला त्यांच्या लग्नाच्या वेळेस काही टिप्स वगैरे दिल्यात का, की एक मार्गदर्शन आपण म्हणतो मोठ्या बहिणीचं लागतं, तसं काही तुम्ही? आता हल्ली काय झालंय, तसं मुलींना मार्गदर्शन लागत नाही। फक्त माझा मुलगा लहान होता ना, त्याची तिला खूप हौस होती आणि लग्नानंतर आता आपण जाणार या कल्पनेने हीच रडायची, लग्नाचा काही विषय काढला घरात की आता माझं कसं होणार। माझा आमच्या घरात पहिला मुलगा माझाच, 3 भावंडात, त्यामुळे तो सगळ्यांचा लाडका होता आणि माझी सर्व्हिस असल्यामुळे तो बरेच वेळ यांच्याकडेच राहिला असायचा, आई वडिलांकडे, बरोबर, त्यामुळे तिला ते जरा दुःख झालं। बरोबर। मग तुमच्या मोठी बहीण डेफिनेटली काही जेवण किंवा काही छान छान प्रकार बनवत असेल, मग त्यांचं लग्न झाल्यावरती तुम्ही काही मिस केलं का, की एखादा पदार्थ म्हणा किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांची खूप आठवण यायची? आठवण खूप यायची आणि आठवण आली की मी लगेच इकडेच यायची आणि लकीली आम्ही दोघे एकाच शाळेत सर्व्हिसला होतो, त्यामुळे रोज भेटही व्हायची। अच्छा, तुम्ही सांगा तुम्हाला यांच्यामधली आवडणारी गोष्ट कोणती? आता एवढे वर्ष तुमचा संसार झालाय, तिचा स्वभाव तसा मनमिळाव आहे, कोणाशी ते ऍडजस्ट होऊ शकते, तिचा चांगला गुण आहे। अच्छा, आणि आमच्या तसं नवरा बायकोमध्ये कधी काहीतरी फ्रिक्शन होतच कधी ना, बरोबर, ते काय आउटगेट करत, बरोबर आहे, काय म्हणतात चहाच्या पेल्यातलं वादळासारखं। त्यांनी बनवलेला कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो? त्यांनी बनवला आता तसे चिकार पदार्थ ती बनवते आणि मला वाटतं 2-3 तुमच्या वाहिन्यावरती तिचे कार्यक्रम पण झालेले आहेत। अच्छा, त्याच्यात मला आवडतो म्हणजे तिने केलेला शाही खुर्मा। शाही कुर्मा, अरे वा। आणि तुम्हाला कोणती गोष्ट आवडते यांनी बनवलेली? खरं तर मला सगळंच आवडतं, पण तरी पण त्यातल्या त्यात ते नारळ बटाटा वडी खूप छान करायची, नारळ बटाटा तिच्याकडनं शिकले होते ती। अच्छा, तुम्ही त्यांच्याकडनं शिकल्या, अरे वा। मग तुम्ही यांच्याकडनं काही शिकलात की नाही, कुठचा पदार्थ वगैरे? पेढे चांगली करते,
हो, घरी दूध आटून वगैरे असं. अरे वा, क्या बात आहे. आणि ती त्यांच्या घरात मोठी सून असल्यामुळे सगळंच तिच्यावरती पडलं. हम्म. म्हणजे आमच्याकडे ती लहान होती, हम्म. त्यामुळे तसं तिच्यावर काम असं फारसं पडलेलं नव्हतं. बरोबर. पण तिकडे गेल्यानंतर जबाबदारी तिची सगळी ना. बरोबर. सासूबाई मदत करायच्या, हम्म. पण तिने ते सगळं समजून घेतलं. पुरणपोळीपासून सगळी ती शिकली. माझी पुरणपोळी इतकी चांगली होईल अशी गॅरंटी नाही, पण तिची उत्कृष्ट होते. अरे वा, पण मला आमच्याकडे भाजी करावी लागत नाही. बरोबर. त्यांना गोड आता आवडत ती फारसं. बरोबर. आणि पहिल्यापासून. बरं, आता आपण आपल्या रेसिपीज कडे वळूया. आज कोण कोण आधी बनवणार आहे? मी करणार. तुम्ही बनवणार. काय बनवणार तुम्ही? मी उपवास रतन पराठा करणार आहे. उपवास रतन पराठा. अरे वा. रतन म्हणजे रताळ्याचा. ओ अच्छा, रतन पराठा. हा. ठीक आहे, मग याचं साहित्य काय असणार आहे? साहित्य आहे उकडलेला रताळं स्मॅश करून घेतलंय, उपवासाची भाजणी आहे, दाण्याचं कूट आहे, जिरेपूड, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि तूप. आणि आता आपण बघणार आहोत की उपवास रतन पराठा कसा बनवायचा ते. आपण कशी सुरुवात करायची याला? आता हे उपवासाची भाजणी ही आपण यात आधी घालूया. आणि मग? मीठ. मग तुम्ही दोघी बहिणी, तुम्हाला पण नातवंड असतील, तर हो. तुमची जेव्हा नातवंड सगळी तुमच्या बहिणीची आणि तुमची नातवंड एकत्र जेव्हा जमतात तेव्हा काय बनवता तुम्ही खास तुमच्या नातवंडांसाठी? म्हणजे जनरली सगळ्या नातवंडांना पावभाजी फार आवडते. हा. पण असे मराठमोळा एखादा पदार्थ असा, कारण आजकाल तसे पदार्थ खायला फार. पुरणपोळी आवडते. आता हे मिक्स करायचं, पाणी देऊ. ह्याचा गोळा बनवायचा का? घट्ट गोळा भिजवायचा. ठीक आहे, मग ह्याचा आपण एक घट्ट गोळा बनवून घेऊया. आता काय करायचं आपण? त्याला जरा तुपाचा हात लावायचा. बर. थोडंसं. आणि याच्यानंतर आपल्याला ह्याचं स्टफ तयार करायचं. आज जे घालायचंय पराठ्याच्या. अच्छा, ते स्टफिंग तयार करायचं. स्टफिंग मग आपण बनवूया चला. हे आता काय आता स्टफिंग कसं तयार करायचं? आता हे उकडलेलं रताळं आहे, स्मॅश करून घेतलंय छान. याच्यात आपण दाण्याचं कूट घालणार आहे. अच्छा, ठीक आहे. उपास म्हणलं की दाण्याच्या कुटाशिवाय हो. होतच नाही. त्याच्यानंतर मीठ. मग तुम्ही दोघी बहिणी मोकळा वेळ असेल तेव्हा काय करता? कसा वेळ दवडता? आम्हाला काय करायला दोघींनाही आवडतं? खूप छंद आहेत हा. वेगळे वेगळे. म्हणजे ती ह्याची फुलं छान करते, क्रेपची, कापडांची वगैरे. त्याच्यानंतर तिचे ते गणिताच्या गमती जमती एक खेळ आहे, ते छान करते. पत्त्याच्या जादू करते. बरोबर. आणि मला विणकाम म्हणजे मी स्वेटर्स वगैरे खूप केलेले आहेत वेगळे वेगळे. अच्छा. आणि मोत्यांची तोरणं, हो. आणखीन त्याच्या ताटाभोवतीच्या महिरपी. हा. असंही बरंच. म्हणजे क्राफ्टची खूप हौस आहे मला. अच्छा, आता काय देऊ तुम्हाला? आता ही जिऱ्याची पूड. तूप लागेल आता परत का नाही? हे जरा मळलं ना की हा, हा. आता हे एकजीव करून घेऊ. बरं. तर थोडंसं तुपाचा देऊ? हात लावून एवढं का अजून देऊ? थोडं. आता हे आपलं तयार झालं. स्टफिंग रेडी आहे. आणि आता आपण काय करायचं? आता आपल्याला ह्या कव्हर मध्ये हे घालायचे आणि आणि थापायचं किंवा लाटायचं, काही चालतं केलं तरी चालेल. मग आपण थापूया. हो चालेल. मग आपण आता ह्याचा गोळा घ्यायचा हा. करून. आपण मोदकाचं कसं करतो तसंच घ्यायचं. म्हणजे मोदक अच्छा. भरायला पारी करतो हो, बरोबर. किंवा पुरणपोळीला आपण करतो, त्याच पद्धतीचं हे करायचं. आणि त्याच्यात आता हे, आणि मी साईज जरा लहान करते. बरं. म्हणजे पुरीसारखंही वाटतं अच्छा. आणि एका वेळी उपासाचे पदार्थ जास्त जात नाही. हा. हे थापून तयार आहे छान. हो. आता आपण ह्याच्यावर तूप टाकूया ओके. आणि मग त्याच्यात एक एक करून आणि जरा गुलाबीचा डाग पडले की मग दुसरी साईड करायची त्याची, उपतायचं. चांगलं ब्राऊन कुरकुरीत होऊ द्यायचं का? बरं. बरं.
ही एक बाजू झाली, आय थिंक दुसरी बाजू पण करून घेऊया आपण. तोपर्यंत आपल्या प्रेक्षकांना साहित्य आणि कृती लिहून घेऊ दे. उपवासाचा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेलं रताळं, उपवासाची भाजणी, दाण्याचं कूट, जिरेपूड, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि साजूक तूप. कृती: प्रथम उपवासाच्या भाजणीमध्ये मीठ, तिखट, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये उकडलेलं रताळं घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, मीठ, तिखट, कोथिंबीर आणि जिरेपूड घालून सारण तयार करावं. भाजणीच्या पिठाची पारी करून त्यामध्ये रताळ्याचं सारण भरावं आणि पराठा लाटून घ्यावा. साजूक तुपावर खरपूस भाजून उपवासाचा पराठा सर्व्ह करावा.